नाही खरंच खूप बोललात बास. काय बोलतोय आपण काय नाही ह्याचं भान तरी आहे का तुम्हाला? दिसताना खूप वेल एज्युकेटेड वाटतंय हो सर, पण तुमचे विचार तेवढेच खालच्या पातळीचे. ते गेलंय जग, कुठल्या काळात जगतोय आपण? शाळेचे ट्रस्टी आहात ना तुम्ही? हा, तुमच्या शाळेत कित्येक मुलं शिकत असतील. त्यांचे वडील त्यांनी तुमच्या शाळेची इतकी सेवा केली, मला खात्री आहे ते जेव्हा शिकवत असतील तेव्हा त्यांनी मुलांमध्ये कधीच भेदभाव केला नसेल. आणि त्या शिक्षकासोबत तुम्ही असं वागताय? अहो सर, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. त्यांच्या समोर हा असा आदर्श ठेवता? त्यापेक्षा राजीनामा द्या. मामा, त्यांची पूर्ण माहिती घ्या आणि आत्ताच्या आत्ता ह्यांच्याकडनं राजीनाम्यावर सही करून घ्या. त्यांचे जर असे विचार असतील ना तर ह्यांना कुठल्याही पदावर बसायचा अधिकार नाही. तुम्ही बाहेर थांबा, बोलतो मी तुमच्याशी. धन्यवाद वहिनी साहेब. एक मिनिट सर, माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. म्हणजे बघा, तुम्हाला पटलं तर ठीक, नाही तर असू दे. तुम्ही नक्की किती देणगी द्यायचं ठरवलं होतं? वहिनी साहेब, शाळेच्या परिसरात मार्बलची शिळा लावण्यासाठी 50,000 रुपये खर्च करण्याची माझी ताकद आहे. बर, त्यात तुम्ही 5,000 अजून जोडू शकाल का? तुम्ही जर ते 5,000 गजाननला दिलेत ना सर, खरंच खूप मदत होईल त्याची. तो सगळे पैसे परत करेल ह्याची खात्री मी देते. देशील ना गजानन? हो हो हो. गजानन, हे बघ, ते पैसे द्यायला तयार झालेत, पण त्यांचे पैसे अगदी वेळेत त्यांना परत मिळाले पाहिजे. हो. ते पैसे आप्पांना दे, त्यांचा हिशोब क्लिअर कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या वेळेस कर्ज घेताना माणुसकी असलेल्या लोकांकडनंच घे. कारण पैशांपेक्षा माणूस महत्वाचा असतो हे नाही कळत काही लोकांना.